हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स मध्ये आता आपण एंड पार्टला आलेलो आहे. आज आता आपण कुठली रिएक्शन बघूया. या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं, आपण हे दोन पार्ट करून घेऊया. अगोदर एक नवीन रिएक्शन बघायची आहे. हॅलोजन एक्सचेंज मध्येच स्वॉर्ड्स रिएक्शन बघायची. रिएक्शनचं नाव काय आहे पहा, स्वॉर्ड्स रिएक्शन. स्वॉर्ड्स रिएक्शन कशासाठी आहे तर दिस इज द एक्सक्लुझिव्ह मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड्स ओनली. बघा काय करायचं आहे, अल्किल फ्लोराइड तयार करायचे. आपण अल्किल हलाइड्स अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड बघितले. अल्किल आयोडाइडच्या प्रिपरेशन साठी सुद्धा आपण कुठली रिएक्शन बघितली, फिल्किन्स्टीन रिएक्शन बघितली. पण अल्किल फ्लोराइडच्या प्रिपरेशन आपण आतापर्यंत कुठलीही बघितलेली नाही. तर आता अल्किल फ्लोराइड साठी स्वॉर्ड्स रिएक्शन कशी आहे पहा. काय करायचं, एक अल्किल हलाइड घ्यायचं. नेहमीप्रमाणे RX म्हणजे एक अल्किल हलाइड घेतलं, त्याच्यामध्ये काही रिएजंट ऍड करायचे. रिएजंट ऍड करते कुठले कुठले ऍड करायचे बघा. AgF तुमचा असेल, Hg2F2 असेल किंवा SbF3 असेल. हे तीन पैकी एक रिएजंट ऍड केला की काय होईल, हा फ्लोरीन ह्या X ला सबस्टिट्यूट करेल आणि तुमचा काय ठरेल, RF प्लस AgX चा नेहमीप्रमाणे PPT तयार होईल. हा X कोणता कोणता असू शकतो, X मे बी क्लोरीन और ब्रोमीन. अँड दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ स्वॉर्ड्स रिएक्शन. आपल्याला स्वॉर्ड्स रिएक्शनचं मेकॅनिझम वगैरे काही जास्त इम्पॉर्टंट नाही, फक्त रिएक्शन काय व्हायला पाहिजे तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. आता रिएक्शन लक्षात ठेवणार कशी ठेवणार, RX in the presence of AgF or Hg2F2 or SbF3 it will produce RF. एक एग्जांपल घ्या बघा, इथाइल क्लोराइड C2H5Cl in the presence of it will react with AgF to form. बघा काय काय होईल, बरोबर आहे, C2H5F प्लस AgCl की ज्याचा तयार काय होईल तुमचा PPT तयार होईल. सेकंड एक एक्झाम्पल घ्या आपण, C2H5Br म्हणजे इथाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ द AgF. काय तयार होईल तुमचा C2H5F प्लस AgBr चा प्रेसिपिटेट तयार होईल. आलं लक्षात. आता अजून एक एक्झाम्पल घ्या, मर्क्युरस फ्लोराइड सोबत कंबाईन करून घेतलं तर काय होईल तुमचं C2H5Cl प्लस Hg2F2 काय तयार होईल बघा, C2H5F प्लस Hg2Cl2. आपल्याला रिएक्शन काय करावं लागेल, बॅलन्स करायला 2Hg ला 2Hg, Cl2 2 आहे तर 2 घ्या, 2 C2H5 होईल. ही रिएक्शन तुमची काय झाली, बॅलन्स. आलं लक्षात. सी दिस इज द जस्ट अ स्वॉर्ड्स रिएक्शन. आपल्याला अल्किल फ्लोराइडच्या प्रिपरेशन साठी एक नवीन रिएक्शन बघायची आणि दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज अ हंस-डीकर रिएक्शन. हे काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घेतलं तरी चालेल. लिहून घेतला, चलो आता काय करूया आपण, हंस-डीकर रिएक्शन बघूया. हंस-डीकर रिएक्शन कशासाठी आहे, इट इज द फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड ओनली. हंस-डीकर रिएक्शनला अजून एक नाव आहे बोरोडिन हंस डीकर रिएक्शन. कशासाठी आहे बघा, फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड. अल्किल ब्रोमाइड तयार करायचं तर आपल्याला ही रिएक्शन वापरावी लागते. पण अल्किल ब्रोमाइड तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये कार्बनची संख्या कमी होते. जिथे तुम्हाला एक असं अल्किल ब्रोमाइड तयार करायचं तर कार्बनची संख्या आपल्याला कमी करायची असेल तर ही रिएक्शन वापरायची. कशी असेल बघा, इथं आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागतं, सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड घ्यावं लागतं. आता सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. फॅटी ऍसिड म्हणजेच काय तर तुमचे कार्बोक्सिलिक ऍसिड असणार आहे. ते तुमचं कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर काय करूया पहा, एक कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या का, RCOOH हे झालं तुमचं ऍसिड, दॅट इज द कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच्यामध्ये काय ऍड करूया तुमचा AgOH. हा काय ऍड केला तुम्ही, बेस ऍड केला. जेव्हा एखाद्या ऍसिड मध्ये बेस ऍड करतो काय तयार होईल, त्याच्यापासून एक सॉल्ट तयार होईल. दिस सॉल्ट बघा काय तयार होईल, RCOOAg प्लस तुमचं काय राहिलं H2O. अँड दिस इज द सॉल्ट, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड.
आता हे सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपण रिएक्शन साठी घेऊया. कसं होणार बघा तुमचं RCOOAG प्लस Br2 बरोबर आहे का. RCOAG प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड CCl4 काय तयार होईल बघा तुमचं RBr प्लस CO2 प्लस AgBr. हे काय तुमचं झालं अल्किल ब्रोमाइड तयार झालं. पण बारकाईने बघा इथं R म्हणजे अल्किल ग्रुप होता तोच अल्किल ग्रुप इथं आला, पण हा कार्बन इथं आलाय का नाही, म्हणजे कार्बनची संख्या काय झाली एक न कमी झाली. एक्झाम्पल काय घेऊया आपण बघा C2H5COOAG. व्हॉट इज दिस? दिस इज द सिल्वर सॉल्ट ऑफ इथेनोइक ऍसिड प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. काय तयार होईल बघा तुमचं हा Br इथे येईल AgBr प्लस हा CO2 निघून जाईल CO2 प्लस हे राहील काय C2H5 ह्यातला एक Br C2H5Br. पण बारकाईने बघा ह्या जे कंपाऊंड तुम्ही सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतले त्याच्यामध्ये 3 कार्बन, त्याच्यात किती कार्बन आहेत 3 कार्बन आहेत. इथं किती कार्बन आहेत 2 कार्बन आहेत. आता काय करूया आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया CH3COOAG प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. काय तयार होईल CH3Br. आता यायला पाहिजे पर्पल. ओके दॅट इज द AgBr. बारकाईने बघा इथं किती आहेत 2 कार्बन आहेत, तर इकडे किती आहेत कार्बन 1 कार्बन आहे. म्हणजे जिथं कार्बनची संख्या 1 न कमी करून जर अल्किल ब्रोमाइड तयार करायचं असेल तर आपण कुठली रिएक्शन वापरणार आहे बोरोडिन हन्सडिकर रिएक्शन वापरणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचं मेकॅनिझम बघायचं आहे. कसं मेकॅनिझम असेल आपण कुठल्या रिएक्शनचं मेकॅनिझम बघूया. ही रिएक्शन आपण कन्सिडर करूया आणि त्याचं मेकॅनिझम बघूया. मेकॅनिझम बघण्यासाठी मी रिएक्शन परत एकदा लिहून घेतो बघा C2H5COOAG प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. काय तयार होईल तुमचं C2H5Br प्लस नाही आपण जसं प्रोडक्ट तयार होतात त्या सिक्वेन्सने जाऊया. पहिल्यांदा AgBr तयार होतो प्लस CO2 तयार होतो आणि शेवटी C2H5Br तयार होतो. चला तर मग मेकॅनिझम बघूया. आता मेकॅनिझम याच्यामध्ये काय असणार आहे मेकॅनिझम मध्ये कसं असेल काय केलं बघा जस्ट हे जे तुमचं सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतले ते आता आपण असं लिहून घेऊया C2H5COOAG CO मायनस असेल Ag प्लस असणार प्लस Br2 आपण असं लिहिलं तरी चालेल. आता बघा सी दिस इज अ आयोनिक कंपाऊंड. हे आयोनिक कंपाऊंड आहे आणि दिस इज द कोव्हॅलेंट कंपाऊंड. आता एक आयोनिक कंपाऊंड दुसऱ्या कोव्हॅलेंट कंपाऊंडशी काय होणार आहे कंबाईन होणार आहे. कसं होईल कंबाईन ह्याला आयोनिक का म्हणायचं तर मेटल नॉन मेटल बॉन्ड आहे. ह्याला कोव्हॅलेंट का म्हणायचं नॉन मेटल बॉन्ड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जिथे मेटल नॉन मेटल बॉन्ड असतो त्याला आपण काय नाव देतो आयोनिक कंपाऊंड. मग हे आयोनिक कंपाऊंड असल्यामुळे दिस आयोनिक कंपाऊंड दॅट इज सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विल पोलराइज दिस कंपाऊंड. ह्या कंपाऊंडचं पोलरायझेशन होईल आणि इथे इलेक्ट्रॉनची पेअर ह्या ब्रोमीन कडे गेली तर ह्याच्यावर कुठला चार्ज येणार आहे मायनस डेल्टा आणि ह्याच्यावर कुठला येईल प्लस डेल्टा. मग हा जो ब्रोमीन जो निगेटिव्ह चार्ज आहे तो सिल्वर सोबत कंबाईन होईल पहिल्यांदा. मग काय तयार होईल तुमचं AgBr. राहिलं काय तुमचं C2H5 C डबल बॉन्ड O आणि हा प्लस चार्ज असलेला Br आला का बघा इथं. आता हे कंपाऊंड परत इथं घेऊया आपण C2H5 C डबल बॉन्ड O Br. आता हे कंपाऊंड कसं तयार झालं बघा कोव्हॅलेंट झालं. आता हे आयोनिक होतं आणि हे कोव्हॅलेंट कसं तर इथं मेटल नॉन मेटल बॉन्ड होता इथं नॉन मेटल बॉन्ड आहे. मग नॉन मेटल बॉन्ड असेल तर काय होणार आहे तुमचं कंपाऊंड कोव्हॅलेंट असणार. मग आता काय होईल बघा या कंपाऊंड मध्ये होमोलिथिक फिशन होणार आहे. त्या कंपाऊंड मध्ये होमोलिथिक फिशन कसं होईल त्यासाठी तुम्हाला काय लागेल एक कोव्हॅलेंट सॉल्व्हेंट लागेल कार्बन टेट्राक्लोराइड. आता काय होईल इथं होमोलिथिक फिशन कुठं होणार आहे तर हा ऑक्सिजन आणि ब्रोमीन मध्ये एक इलेक्ट्रॉन इकडे येईल आणि एक इलेक्ट्रॉन या ऑक्सिजन कडे एक इलेक्ट्रॉन ब्रोमीन घेईल एक इलेक्ट्रॉन कोण घेईल ऑक्सिजन घेईल. आता असं का होईल किंवा झाल्यानंतर काय होईल बघा C2H5 C डबल बॉन्ड O डॉट प्लस Br डॉट तयार होईल. 2 फ्री रॅडिकल तयार झाले का. आता दिस मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज अ फ्री रॅडिकल मेकॅनिझम. मी पहिल्यांदा नाव का सांगितलं तर जेव्हा फ्री रॅडिकल तयार होतील त्यावेळेला नाव व्यवस्थित काय होईल तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हन्सडिकर बोरोडिन रिएक्शनचं मेकॅनिझम कुणा थ्रू होतं एक रिएक्शन इंटरमिडिएट तयार होतो दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्री रॅडिकल.
मग आता हा फ्री रॅडिकल इथं का तयार झाला, तर बारकाईने बघा इथं ऑक्सिजन आणि ब्रोमिन मध्ये बॉन्ड होता. आता ऑक्सिजन ब्रोमिन मधला बॉन्ड ब्रेक का झाला, होमोलिटिक फिशन का झालं, तर ऑक्सिजन समजा आपण इथं घेतला C2H5 C डबल बॉन्ड O आणि इकडे Br घेतला, तर या ऑक्सिजन कडे 2 इलेक्ट्रॉनचे पेअर असतात. 2 इलेक्ट्रॉनचे पेअर म्हणजे कुठल्या, लोन पेअर असतील. ब्रोमिन कडे किती इलेक्ट्रॉनचे पेअर असतात, 3 इलेक्ट्रॉनचे पेअर असतात. आता ऑक्सिजन कडे 2 इलेक्ट्रॉनचे पेअर, ब्रोमिन कडे 3 इलेक्ट्रॉनचे पेअर, शिवाय इथे मध्ये बॉन्ड तयार झाले आहे, त्यामुळे इथं रिपल्शन काय राहणार आहे, जास्त. आणि जिथं रिपल्शन जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉनचे पेअर काय होते, ब्रेक होते किंवा डिवाइड केली जाते आणि दोघांमध्ये एक एक इलेक्ट्रॉन घेऊन हे तुमचे फ्री रॅडिकल तयार केले जातात. मग आता हा फ्री रॅडिकल परत इथे येईल कुठला, तुमचा C2H5 C डबल बॉन्ड O डॉट, ह्याच्यामध्ये होमोलिटिक फिशन इथं होईल, एक इलेक्ट्रॉन इकडे येईल, एक इलेक्ट्रॉन इकडे येईल, म्हणजे काय होईल तुमचं होमोलिसिस होईल. इथं होमोलिसिस झाल्यामुळे तुमचं काय तयार बघा, C2H5 डॉट प्लस CO2, हा एक बाय प्रोडक्ट तयार झाला का. आणि हा जो तुमचा इथाइल फ्री रॅडिकल तयार झालाय C2H5 डॉट प्लस हा जो तुमचा Br फ्री रॅडिकल तयार झाला होता तो एकामेकाशी कंबाईन होऊन काय तयार होईल, तुमचे C2H5 Br. दिस इज युअर एंड प्रोडक्ट. मग आपल्या कंपाऊंड ह्या रिएक्शन मध्ये सगळे प्रोडक्ट तयार झाले का बघा, AgBr, तर AgBr तर पहिल्याच रिएक्शन मध्ये तयार झालेला आहे, म्हणजे हा तयार झाला. CO2 कुठे तयार झाला बघा, इथं तयार झाला, CO2 तयार झाला. आणि फायनल स्टेप मध्ये C2H5 Br तयार झाला, तो इथं झाला. मेकॅनिझम लक्षात आलं का. आता आपल्याला काय करायचंय, जर समजा आपण एखादं सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं, हे लिहून घेतलं असेल तर मी हे रब करतो. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं आणि ते समजा आयोडीन सोबत कंबाईन केलं, कुठलं असेल तुमचं RCOOAg प्लस I2, काय तयार होईल, मग सारखंच ही रिएक्शन आहे तशीच Br2 जागी I2 घेतलेला, आपण काय करणार AgI प्लस CO2 प्लस RI. जर ही रिएक्शन बघितली तर ही रिएक्शन अशी व्हायला पाहिजे, परंतु आयोडीनची रिएक्शन अशी होणार नाही. ही रिएक्शन कशी होईल बघा, याच्यापासून एक नवीन कंपाऊंड तयार होईल RCOOR, म्हणजे इथं काय तयार होईल तुमचं इस्टर. जर तुम्ही सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं आणि आयोडीन सोबत कंबाईन केलं, तर इन्स्टेड ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्किल आयोडाइड इट विल फॉर्म इस्टर. दॅट्स व्हाय दिस इज नॉट अ हंसडीकर बोरोडिन रिएक्शन. आणि हे रिएक्शनचं एक नवीन नाव आहे, इट इज कॉल्ड ॲज अ, बघा जरा, बिर्नबॉम सिमोनिनी रिएक्शन. या रिएक्शनचं नाव काय बघा, बिर्नबॉम सिमोनिनी रिएक्शन. पण हे कधी सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आयोडीन सोबत कंबाईन झालं आणि जर त्याचं इस्टर तयार झालं तर दॅट इज कॉल्ड ॲज बिर्नबॉम सिमोनिनी रिएक्शन. आता ह्याचं मेकॅनिझम कसं, मेकॅनिझम बघण्यापेक्षा रिएक्शन कशी होईल पहा. काय करूया आपण, RCOAg चे 2 मोलेक्युल घेऊया, म्हणजे हे कुठले तुमचे सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कुणासोबत कंबाईन होईल, ते आयोडीन. आता ते I2 आपण असं नको, असं लिहूया, I सिंगल बॉन्ड आहे. समजा हे हिट केलं तर काय होईल बघा, हे दोन हा आयोडाइड याच्यासोबत, हा आयोडाइड याच्यासोबत, म्हणजे हे तर काय तयार झालं तुमचं AgI, किती तयार झाले, 2 AgI तयार झाले. हा CO2 निघून गेला तुमचा, CO2 राहिलं काय RCOOR, तर काय तयार झालं तुमचं, मी इथं खाली लिहितो RCOOR and this is called as a ester. आलं लक्षात. आता एक एक्झाम्पल घेतलं आपण तर कसं असेल एक्झाम्पल, C2H5 COOAg किती घ्यावे लागतील, 2 प्लस काय असेल तुमचा I2, त्याला जर हिट केला तर काय तयार होईल तुमचं C2H5 COO C2H5 plus CO2 plus Ag2AgI तयार होईल. What will be the name of this compound? This is called as a ethyl propanoate. This is the ester. लक्षात आलं का? See, this is all about your Schwarz reaction, your Hunsaker-Borodin किंवा Borodin-Hunsaker reaction, and this is your Simonini reaction. Okay? इथं तुमच्या अल्किल हायड्राइडच्या मेथड प्रिपरेशन कंप्लीट होतात. ठीक आहे? थँक्यू.